आता तिकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा अशीच काहीतरी परिस्थिती आहे। मुसळधार पाऊस या भागात सुद्धा बरसतोय आणि धरण क्षेत्रात दमदार पाऊस बरसतोय। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। 74 बंधारे पाण्याखाली गेलेत। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापुरात पावसाने चांगला जोर धरलाय। सध्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये संततधार सुरू आहे। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। पंचगंगाची पाणी पातळी 35 फुटावरती आहे, तर जिल्ह्यातील 74 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरल्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे। हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केलाय। जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। विशाल पुजारी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। विशाल, कोल्हापूरमध्ये एकूणच काय सध्या परिस्थिती आहे? धरण क्षेत्रात दमदार पाऊस कोसळलाय, त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। कोणकोणत्या भागात पाऊस झाला? किरण, कोल्हापुरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे आज दिवसभर सुद्धा पावसाचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळणार आहे। खरं तर धरण क्षेत्रामध्ये मुसळधार असं पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे या नद्यांची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर जिल्ह्यातले जवळपास सध्या 74 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे काही गावांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। काही ठिकाणी मार्ग देखील बंद झालेले आहेत। जिल्हा प्रशासनामार्फत या रेड अलर्ट नंतर नागरिकांना, नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत। कोल्हापुरातला सगळ्यात महत्त्वाचा पट्टा म्हणजे पंचगंगा नदी जी आहे ती पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा हळूहळू वाढ होत असल्याचं पाहायला मिळते। रात्रीपासून या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एक झपाट्याने वाढ झाली आहे। सध्या आज सकाळची जर परिस्थिती पंचगंगा नदीची पाहिजे झाली तर 35.7 फुटांवर येऊन पोहोचलेली आहे। पंचगंगा नदीची जी इशारा पातळी आहे ती 39 फूट इतकी आहे, त्यामुळे जर आणखी पाऊस जर का पुढचा काही तास जर का राहिला तर पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीची सुद्धा शक्यता कोल्हापूरला आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासन सुद्धा सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर कोल्हापुरातल्या अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार असा पाऊस सुरू झालेला आहे। राधानगरी, वेदगंगा त्याचबरोबर दूधगंगा या नद्यांचा पाणीसाठा सुद्धा वाढत आहे। जवळपास राधानगरीचा पाणीसाठा सध्या 66% पूर्ण झालेला आहे, त्यामुळे ते जर का पाऊस असाच राहिला तर राधानगरी धरण सुद्धा पूर्ण भरण्याची शक्यता आहे। सध्या राधानगरी धरणातून 1400 क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे, त्यामुळे जर धरणातला पाणीसाठा वाढला तर हा विसर्ग वाढू शकतो आणि पाण्याचं पुन्हा नद्यांची पाणी पातळी वाढ होऊ शकते। त्यामुळे कोल्हापुरातलं जर सध्याचं वातावरण पाहिलं तर आज रेड अलर्टनुसार, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जर असाच पाऊस राहिला तर संभाव्य पूर परिस्थिती शक्यता निर्माण झाली आहे। किरण, विशाल, निश्चितच पंचगंगेची परिस्थिती आणि इतर नद्यांच्या पाणी क्षेत्रामध्ये पाण्यामध्ये होणारी वाढ पाहता सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।